कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे अरे तू आलास? बस बस बस, मी आले, बस। बस बस। काय काय झालं? नाही काही झालं नाही रे, तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं। मी जरा फ्रेश होऊन घेऊ, नंतर बोलूया। थांब ना 2 मिनिटं। काय आहे, तू वर गेलास ना तर मग मुली सोडणार नाहीत लवकर तुला। हे काय? डिवोर्स पेपर वसुंधरेच्या सह्या झालेल्या आहेत, तूही करून टाक, विषय संपून टाकू आपण। मी दमलोय थोडं, हे आजच केलं पाहिजे का? अरे आणखीन किती वाट बघायची? जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत ती बया या घरात येत राहणार आणि आपल्याला त्रास देत राहणार। हे बघ, तू फार विचार करू नकोस, सही करणे मोकळा होऊन जा। घे। एक मिनिट, चिनू मनुष्य बोललायस ना तू? नाही असून त्यांच्याशी काय बोलायचंय? कसं कसं? त्यांच्या बाबाचा डिवोर्स होतोय, त्यांना कळायला नको? हे बघा, तशी काही गरज नाहीये, लहान आहेत त्या अजून। लहान असल्या म्हणून काय झालं? हे बघ, वसुंधराची खूप सवय झाली आहे त्यांना। काय होत नाही हो, तू पण उगाच खिंगटी काढताय। तू सही कर रे, पुढचं पुढे बघू आपण, बघू। आणखीन नापी, मी मुलींशी बोलून आला। बाबा बाबा लवकर आलास? हो बाळा, काय चाललंय तुमचं? कसा गेला आजचा दिवस? बोरिंग। बोरिंग? बाबा तू बहिणीच्या आईशी बोललास का? त्याला सांगितलंस का परत यायला? नाही बाळा, का? तुम्ही या माझ्यासोबत, आपण बोलूया। या, बस बस। काय झालं बाबा? तुम्ही शहाण्या मुली आहात ना, माझं शांतपणे ऐकून घ्या। हो। तर असं आहे की मी आणि बनीच्या आईने कट्टी घ्यायचं ठरवलंय, कायमचं। ते आता परत नाही येणार बाळा। पण का बाबा? काही कारण आहेत बाळा मोठ्या लोकांची, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका।
मी आहे ना तुमच्या बरोबर. पण बाबा आम्हाला बनीची आई पण पाहिजे आणि बनी दादा पण. पण काय गरज आहे बाळा? हा, आपण आधी पण तर असंच राहत होतो. तुम्ही, मी, आजी, आजोबा, काका, काकू, आपण सगळे एकत्र राहूया ना परत. हा, काकू तुमची काळजी घेईल, आजी आजोबा लाड करतील, किती मजा येईल. पण बनी दादा बनीची आई असताना खूप मजा आहे ना बाबा. अगं पण बाबा आधीच आमची एक काही देवाघरी गेली, आता इथे आई आमच्या जवळ रावलेत ना. तुझं डोकं फिरलंय का शार्दू? आवाज खाली. तू माझ्या घरात उभी आहेस, विसरू नकोस. शार्दूल हळू. बनी झोपलाय. आय ग, माझं छोटस मोठस बाळ झोपलंय. हो, नाही, झोपू दे झोपू दे. तो जर जागा असता आणि त्याच्या डोळ्यासमोर जर मी हिला घराबाहेर हाकललं असतं ना, तर वाईट वाटलं असतं विचारायला. रडलं असतं माझं पिल्लू. ए ए आता आपण हळू बोलूया. हा, हळू हळू बोलूया, हळू. काय समजतोस काय तू स्वतःला रे? हा, हे बघ, वसू कुठेही जाणार नाही आणि या घरात कधी येऊन तू आम्हाला ऑर्डर देऊ शकत नाही. देऊ शकतो, रादर आता सुद्धा मी तुम्हाला ऑर्डरच देतोय. काय, कायद्यानुसार हे घर माझं आहे, बरोबर? आणि या घरात फक्त मी, माझे परमपूज्य आई वडील आणि माझा लाडका मुलगा, ही एवढीच लोक राहू शकतात. बाकीच्यांनी गर्दी कमी करावी. अरे पण कुठे जाईल ती? मला काय माहित, जाईल कुठे पण, मसणात जाईल, मला काय करायचंय. ती इथे राहणार नाही एवढं नक्की. हा, ए बाई चल ना, चालती हो ना. मला कळतंय तुम्हाला आता बनीच्या आईची खूप सवय झाली आहे. ती तुमची काळजी घ्यायची, तुमचे लाड करायची, सगळं करायची. पण खरं कारण काहीतरी वेगळं होतं बाळा. बनीची आई आपल्याला जशी वाटली ना तशी नव्हती बाळ. तू आजीचं ऐकून असं बोलतोस ना, आम्हाला माहितीये. तू तिचं नको ऐकूस बाबा. बनीची आई खरंच खूप चांगली आहे. हे बघा, तुम्हाला असं वाटतंय कारण तुम्ही आता लहान आहात. हा, पण हा जो चांगलेपण आहे हा खोटा पण तर असू शकतो ना. नाहीये खोटं बाबा. तुला माहितीये, जेव्हा तू हॉस्पिटलमध्ये होतास त्या बनीच्या आईने तुझ्यासाठी खूप मोठा व्रत केला होता. आम्ही गेलेले तिला मदत करायला. आजीला खूप राग आलेला. एक मिनिट, कसला व्रत बाळा? बाबा तुला माहितीये का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.